नमस्कार. मी हेमांगी प्रभू. माझं मुंबईतील दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स या नावाने बुटीक आहे. जिथे गेली काही वर्ष मी साड्या, निरनिराळ्या तऱ्हेचे कपडे, दागिने, पर्सेस इत्यादीचा व्यवसाय करते आहे. भारताची संस्कृती आणि परंपरा अनेकविध अंगानी, बहुरंगानी, बहुढंगानी नटलेली आणि सजलेली आहे. आणि या परंपरेबद्दल जगभरातल्या लोकांना केवळ कुतूहलच नव्हे तर आकर्षण देखील आहे. या आधीचे काही एपिसोड्स मी भारतीय संस्कृती प्रतिबिंबित करणाऱ्या भारतातल्या विशिष्ट राज्यातल्या काही विशिष्ट साड्यांबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला होता. या पुढचे काही एपिसोड्स मी भारतातील असाधारण चालीरीतींबद्दल सांगणार आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर माझं चॅनेल निमिषू बाय हेमांगी सबस्क्राईब करा आणि माझे एपिसोड्स लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भारतातील प्राणीविवाह परंपरा ही केवळ मनोरंजन किंवा हौस म्हणून मर्यादित नसून ती लोकविश्वास, श्रद्धा आणि सामुदायिक उत्सव यांचा अनोखा संगम आहे. असं जरी असलं तरी या परंपरांचा कुठल्याही कायदेशीर किंवा धार्मिक बाबींशी थेट संबंध नसतो. या अशाच परंपरांपैकी एक म्हणजे बेडकांचं लग्न. ही प्रथा प्रामुख्याने आसाम, पश्चिम बंगाल किंवा दक्षिण भारतातल्या काही ग्रामीण भागांमध्ये आढळते. जेव्हा पाऊस उशिरा पडतो किंवा दुष्काळ पडतो तेव्हा पावसाची देवता इंद्रराजा किंवा वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी बेडकांचं लग्न लावून दिलं जातं. या प्रथेला काही भागांमध्ये लोकविवाह किंवा भेकुली बिया असंही म्हटलं जातं. या सोहळ्यामध्ये नर आणि मादी बेडूक पकडले जातात. त्यांना विधीपूर्वक हळदीच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. त्यानंतर त्यांना लग्नाच्या पारंपरिक प्रतिकात्मक वेशभूषेत सजवलं जातं. पुजारी वैदिक मंत्रोच्चार करत हिंदू पद्धतीनुसार त्यांचं लग्न लावून देतात. या सोहळ्यामध्ये मादी बेडकाच्या कपाळावरती सिंदूर लावला जातो. जोडप्याला लाल धाग्याने किंवा लाल वस्त्राने एकत्र बांधलं जातं. या उत्सवात संपूर्ण गाव सहभागी होतं. गाणी, वाद्य, आनंद आणि उत्सव या वातावरणामध्ये पावसासाठी प्रार्थना केली जाते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर दोन्ही बेडकांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जवळपासच्या तलावात सोडलं जातं. या सर्व सोहळ्यातला एक विलक्षण ट्विस्ट असा की बेडकांचं लग्न लागल्यानंतर जर अतिवृष्टीमुळे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली तर गावकरी बेडकांचा प्रतिकात्मक घटस्फोट सोहळाही आयोजित करतात. विज्ञानाच्या दृष्टीने हा केवळ एक लोकविश्वास किंवा लोकप्रथा असली तरी श्रद्धा, विश्वास, ग्रामीण भागाचं निसर्गाशी असलेलं नातं आणि सामुदायिक एकता ह्यांचं हे एक सुंदर प्रतीक आहे असं मला तरी वाटतं. ग्रामीण आणि आदिवासी भागात विशेषतः ओरिसा आणि तमिळनाडूमध्ये लहान मुलांच्या कुंडलीत काही दोष असेल किंवा त्या लहान मुलांवर कोणाची वाईट नजर पडली आहे असा समज असेल तर त्या मुलांचे विवाह कुत्र्याशी लावून देण्याची प्रथा आहे. या प्रथेमुळे मुलांचं दुर्दैव दूर होतं आणि त्यांना समृद्धी, संरक्षण आणि सौभाग्य मिळतं असा दृढ विश्वास आहे. मध्य भारतात चांगल्या पिकांची आणि समृद्धीची कामना करत गावकरी मोठ्या उत्साहाने गाय आणि बैलांचा विवाह लावून देतात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये चांगला पाऊस पडावा म्हणून गाढवांचं लग्न लावण्यात येतं. गाढव हे कष्ट, सहनशक्ती आणि मूकवेदनेचं प्रतीक आहे. अतिशय कठीण आणि बिकट काळातही ते शांतपणे आपलं काम करत असतं. निसर्गाच्या कोपामुळे केवळ मानवच नव्हे तर गाढवासारखा मूक प्राणी देखील त्रास सहन करत आहे हे दाखवण्यासाठी गाढवाची निवड केली जाते. शेळ्या किंवा इतर प्राण्यांच्याही लग्नाच्या बातम्या कानावर येत असतात. हे सर्व विधी किंवा या सर्व प्रथा या प्रतिकात्मक स्वरूपात केल्या जातात.
जाता जाता एवढंच की हा एपिसोड हा या प्रथांचं समर्थन किंवा टीका करण्यासाठी नसून या प्रथांना आकार देणाऱ्या संस्कृती, श्रद्धा आणि परंपरांना समजून घेण्यासाठी केला आहे. भेटूया पुढच्या भागात नवीन प्रथा घेऊन. नमस्कार.